पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। हायब्रिड बियाण्यांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी त्यांनी एक अनोखी बँक सुरू केली आहे। ही बँक आहे दुर्मिळ देशी बियाण्यांची। या बँकेत तब्बल 53 पिकांचे 114 गावरान वाण पारंपरिक पद्धतीने जतन केले आहेत। सेंद्रिय शेती, कृषी जैव विविधता आणि वन्य अन्न संसाधनांबद्दल जागरूकता निर्माण करणे हे जणू त्यांनी त्यांच्या जीवनाचे ध्येयच बनवले आहे। त्यांच्या या ध्येयाला वाईफ या संस्थेची देखील साथ मिळाली आहे। 3000 वर स्त्रिया व शेतकरी यांच्या बचत गटाचे त्या नेतृत्व करतात। या बचत गटांच्या माध्यमातून संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती फुलवली जाते। त्यांनी कळसुबाई शिखर परिसरातील कृषी जैव विविधता जपण्यासाठी कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीची स्थापना केली आहे। हायब्रिड बियाणे आणि रासायनिक खतांचा अतिरेक रोखून निरोगी भविष्याची वाट त्यांनी दाखवली आहे। अशा प्रेरणादायी बहुमूल्य कार्यासाठी काळ्या आईच्या या लाडक्या लेकीला दिला जात आहे वसुंधरा साथी सन्मान आणि मठातर्फे या बीज मातेला त्यांच्या अभूतपूर्व कार्यासाठी मानाचा मुजरा। हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना।